तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चालू आहे गणपती दर्शन घ्यायला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तेच तुम्हाला दाखवेन मी. आता आपण घरात आहे, घरातून आपण निघू, स्टेशनवरून जाऊ प्रभादेवीला आणि तिकडून परळला जायचं. बघूया कशी होते जर्नी. चला. तर मित्रांनो, आता आपण सांताक्रूझ स्टेशन ट्रेनची वाट पाहतोय. आणि माझा आवाज थोडा विचित्र येत असेल, त्यामागचं कारण सांगितलंच मी तुम्हाला. तब्येत थोडीशी बरी नाही, हलकीशी. बस आता ट्रेनमध्ये चढू आणि उतरल्यावरती रेकॉर्डिंग करू. तर मित्रांनो, आता आपल्याला त्या साईडला हा रस्ता तुम्ही बघितला असेल की नसेल मला ठाऊक नाही, पण आम्ही ज्या वेळेस चायनीज वगैरे खायला आलो तेव्हा इथे चाललेलो, इथूनच गेलो. आता आपण आपल्या गँगला भेटूया जाऊ. चला. तर मित्रांनो, आम्ही आता पोचतो. आमचे मित्र तिकडे वरती थांबले, दाखवतो तुम्हाला. सर्वजण ते पहा, थांबा, ते पहा तिकडे, इथे कुठेतरी थांबले असतील. तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही, पण आता आपण चाललो. आता बोललो बोंबलला, हो डबा पण नाही घेतला. शंभू सर्वजण वेळेवरती पोचलेत असं वाटतंय आपल्याला. सुशील झाले. प्रणव, कसा आहेस? जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर बोल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. हा, आपणच एवढेच, बाकीचे ती पण येणार होती ना, वैभवी. काय नाव आहे? वैभवीच नाव आहे ना. हा, तू दिसत नाहीस भावा, आता दिसतोयस. चला, आम्ही भेटू आता रस्त्यामध्ये तुम्हाला. बाय. हे लोक तिकीट काढतात, दोघं पण कन्फ्यूज झालेत काय करायचं ते. तरी पण झालं का, भेटलं का? काढते रे मी. जोपर्यंत सोल्युशन काढले जातील आपण भेटूया. तिकीट आपल्याकडे, तिकीट. आम्ही लोक ट्रेनमध्येच चढलोय. सर हो सर, थोडी माहिती द्या. सर लाचले. कॅमेरे बंद कर. कदम, बोलशील का आता, का दोनच बोट दाखवतो? काय? अरे कहना क्या चाहते हो? अरे हे लाजाळूचं झाड, दुसरं हे पहिलं, हे दुसरं. हे लोक तर काय बोलणार नाही. थांब, पण काय जास्त बोलणार नाही. नंतर धक्काबुक्की करत. काय बोलतो? तुझ्या भरोशावरती आलो आम्ही. त्याच्या भरोशावर आलोय, त्याला माहिती आहे रे. चिंचपोकलीला पोचलोय फायनली आपण. आणि इथून पुढचा मार्ग आपल्याला आपले मार्गदर्शक सांगतील. ओय मार्गदर्शक, हे प्रणव थांबे. इथे बघा गर्दी, असं वाटतं की मी लोक देखील दर्शन घ्यायला चालले आपल्याप्रमाणे. लालबागचा राजा काय स्टेशनला आपण लालबागच्या राजाचे दर्शन यावर्षी घेणार नाही आहोत, गर्दी असते. बघू, जमलं तर घेऊ. हो, तुम्ही बांधिलकी. काय जाऊचा असा. चल. अरे वाटाण्या, कन्फ्यूज करू नको. आपण चाललोय. काय
चाललोय. तुम्ही रस्ता बघितलाच असेल ना. खाली आला तर समोर गल्ली आहे, गल्लीतून सीधा बाहेर पडेल. अच्छा अच्छा, थँक्यू सर. अजून पुढे बोलू आपण, चला. ए भावा, घरी आजच्या आधी पोचायचंय. हो, चिंचपोकलीला चिंतामणी बरोबर अजून 2-4 गणपती बघून होईल ना आपले, जास्त होतील ना. हो, 8 पर्यंत तर. बरोबर आहे, बरोबर आहे. केले रे इकडे. हे बा, का आधी नव्हता का? नव्हता आधी. चिंचपोकली, वी आर कमिंग. नो, वी केम. अरे नल्ले आहे, थांबा थांबा जरा. इकडे आलात या गल्लीतून इकडून डावीकडे लेफ्ट साईडला. हा, जाऊ म्हणजे आणि इथून पुढे जाऊ ना आपण. जाऊ. त्यांना जरा प्रोसेसिंग व्हायला टाइम लागते. मी ऍक्टिंग त्यांना प्रोसेसिंग व्हायला टाइम लागते. पत्रकार मध्ये काम बोल ना, बोल. हो समजतंय. तुझ्या फोनचे 3 डोळे मला बघतायत म्हणून चौथा पण बघेल आता. थांब, बघ बोलणार होता, आता जाऊ दे. 3 डोळे बघतात आणि तुझे 2 डोळे. माझ्या मोबाईलला 3 डोळे आहेत. 2 तर शो ऑफ साठी आहेत, काय कामाचे नाही. फारसा दाबायला मजा येते मला. चला. अरे हे पहा आपण लोक. हात बीत वर करा यार. हाय, चला झालं. आईला ह्याच्यासाठी तुम्ही त्याला शिवी घातलीस. इन्सल्ट चालतं, त्यात काय बांधिलकीचा विषय. आतो जाशील नाही तर. ऐक, दम लागला थोडासा. बघतो बघा कसा लगेच दम लागला म्हटलं तर. तुला काय वाटलं माझं वय झालंय इतक्यात? 50 बाबो, 50. ही गल्ली कुफिया मार्ग्या वाटतं. सीधा डायरेक्ट बाहेर पडते. भाई जाम मस्त एंट्री गेट आहे. हा पहा ह्याच्यासारखी. हा पहिलं खुल्लं. या साईडने बंद आहे. पहिले तरी खुलं होतं. आता जागा आहे. हो, तरी अर्धी लोक इथूनच चाललेत. थोडेफार का होईना. इकडून गेले की आपण डायरेक्ट आतमध्ये पोहोचतो ना. गरजच नाही लागत. हो, तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा, रस्ता भेटेल. जर मित्र-मैत्रिणींसोबत किंवा तुमच्या होणाऱ्या मैत्रिणीसोबत आलात आणि बरोबर गेलात तर हा, जर यायचं असेल तर मग ब्लॉग बघा, रस्ता बघा. आम्ही दाखवतोय ते बघा. जे काय दाखवतोय ते रस्ता, घरं वगैरे ते बघून या तुम्ही पण आरामात. हो, हे पहा इकडे काहीतरी प्रोग्राम चालू आहे. व्हेज गणपती जेवढे दिवस असतात तेवढे दिवस सर्व व्हेज असतात. तुमचं माहिती ना, तुम्ही कदाचित हा बोल नॉनव्हेज खात. हा बोल हा बघा, ही जे कांबो काय भारी आहेत डागेश शेटचे. समोर लाईन चालू आहे. समोर लाईन तर नाही बघ. काय समोर लाईन. आपल्याला पण त्या लाईन मध्ये जायचंय. आणि हा बदक कदम सारखा चालतोय. मंद बदक. तुझ्यावरतीच गेलाय. इथून आपण आता बाहेर पडलो. इथून तुम्हाला सर्व असं दिसेल. लाईन आहे सहकार मदत. भाई इथून एंट्री एवढूसा का ठेवलं काय समजत नाही आम्हाला. Entry, exit. ते चड्डी पडली. तो अंकल मस्त निवांत झोपलाय. आणि कष्ट हा. अच्छा, मला वाटलं गाडी आहे भेंडी. हे बघा लाईन एवढी नाही समोर. चल लाईन. मागे अमिताभ बच्चनजीची ॲडव्हर्टाईज चालू आहे. चला थोडी चाललोय.
हे पहा इथे सर्व असं विकायला ठेवलंय. शंकर रुद्राक्ष माला वगैरे. पहिलं ओपन होतं. हा बागेत चप्पल ठेवला कारण इथे चप्पलांचा ढीग बघा. ओळखता देखील येणार नाही की कोणाची चप्पल कोणती होती. प्लास्टिकची पिशवी उचलली. चल 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 ए अरे हे राव आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवू. आमच्याकडे उंच उंच लोक आहेत. असा उंच नंबर 1 उंच नंबर 2 कोण घेत आहे दाखवायला. पहिलं चप्पल अरे सॉरी हा हा अरे तू जाम चपला काढायचे आमचा चपलांचा आता झोल केलाय आम्ही. कसं वाटतंय झोल पाहून. आमच्या पण बॅगा जरा बाहेर आलेलाच वाटतील. हे आहे ना आपण तो झोल करतो. अरे पहिलाच ट्रेन घेतली. अरे हुशार आहेस रे. गाईस तुम्ही बघू शकता स्पॉन्सर केले बाय. एवढ्या लांबपर्यंत लाईन आहे आणि आता आपण आहे एकदम स्टार्टिंगला आणि आता आपल्याला जायचं आहे तिकडे. तर बघूया. मित्रांनो मला हे समजत नाही ह्यामध्ये अक्षय कुमार सरची काय गलती आहे. इकडे तुम्हाला दिसते की नाही ठाऊक नाही एवढे पण त्यांचा फोटो लावला टॉयलेटमध्ये. आता त्यांनी सोशल मेसेज सांगण्यासाठी टॉयलेट मूवी काढलेला. मग काय त्यांचा फोटो टॉयलेटमध्ये लावणार आहे. बरं आहे का शोभतं का तुम्हाला हे. हां चल आणि हे त्यांचं 5वं वर्ष आहे. आय थिंक कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये इतकं क्लिअर दिसत नाही आहे पण इथून फार सुंदर बाप्पाचे डोळे मुकुट दिसतंय. आणि आपण तुम्हाला त्याचा देखील व्ह्यू दाखवणार ब्लॉग शेवटपर्यंत. की विचार आहे आम्ही इथून जोरात धरलं. काकी पाणी त्या काकींनी पाणी आणलं आमच्यासाठी. थँक्यू यार मस्त. काय बोलायचं दीदी. हा भाभी दीदी बोलायचं तुम्ही याल तर दीदी बोला. आंटी काकी नका बोलू. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून इज्जत आहे म्हणून. थँक्यू. बंदच का केलीस रे. आपण पाणी पिऊया. अजून दर्शन व्हायचं बाकी आहे. थोडीशीच रांग बाकी आहे. आता वाजलेत किती सांगतो तुम्हाला 1:30 वाजलाय आता. आणि तरी आपण किती वाजल्यापासून इथे उभे आहेत साधारणपणे 12:40 50 अबे 1:40 वाले आता 1:30 वाजलाय. 1:40 वाजल्यापासून कुठे उभे. पाहुणे इकडं बस पाहुणे नकोय. आपण पोचू आता. थोडासाच वेळ आपल्याला थांबावं लागेल. ह्याच्यासारखं तोंड घे बघत. माझ दोन बघितलं कॅमेरा बंद होतो. हो ना म्हणून दाखवत नाही तुला. आता तुम्हाला मी डेकोरेशन वगैरे दाखवतो. काय म्हणला तिनेच केले ना डेकोरेशन.
क्यूट चिक बेबी है. गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की मंडळ आहे बहुतेक असं वाटतंय. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आणि आतमध्ये महाराजांची मस्त अशी प्रतिमा आहे. ए भाई थांबे भाई. हे पहा धडाधड सगळे चालले लाईन चालले मस्त. हॅलो हे पहा डेकोरेशन तर आहे ना तुम्हाला दिसतात का? हो काय म्हणतो तर आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे. गणपती बाप्पा आता आम्ही फोटो काढू. आता आपलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. आम्हीच सर्वजण कारण लालबागला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला कारण तिकडे गर्दी वगैरे फार असते. चांगला दिसतोय. ब्राईटनेस वाढवली पुढे हो. तर लालबागच्या राजाला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आपला कारण गर्दी भरपूर असते. अरे या बाबू आहे. हो भावा जातोय जातोय. चला आता आपण बाहेर चाललोय. एक्झिट इथे प्रसाद कुठे भेटतो काय माहीत नाही. भेटला तर आपण घेऊच नक्की. 100 ने 125%. पण इथून बाहेर पडलोय फायनली. मग एक काम कर येईल 2 लडके आपले साथ. ओके मला फोटो पाठव. अरे भाई बाहेर व्हा मग फोटो पाठवायचे ते पाठवा. चप्पल काढू. आता आम्ही आमच्या चपला काढू. आपल्याला माहिती नव्हतं पण इथे माहिती झाली की 1920 मध्ये या मंडळाची स्थापना झालेली. काय म्हणताय हां. आणि आता 105वं वर्ष होतं. आणि प्रसाद शोधू आम्ही भेटला फक्त दर्शन. अरे चला मला टिक्का बिक्का काहीच नाही लागला. आय एम सेफ. इथली जी बाप्पाची मूर्ती आहे फारच अशी रिअल वाटते. हेच भेटलेलं तुला. चल तुझा मान ठेवतो. नाही घेतलं तरी काय नाही. तुझा मान ठेवावा लागेल. मी नाही. अरे मान कंदमुळी काय बोलतात चांगलंच बोलतात. राम चांगलंच बोलतात. या खायला बस. तर मित्रांनो आता आपली पेट पूजा वरून झालेली आहे आणि हे लोक आता करतायत. हा पहा दाबेली हा तो. हे लोक भेल भजी वगैरे खात आहेत.
तू काय ना खात का पैसे ए काय खातो अच्छा हे खातो ठीक आहे बेल तर मित्रांनो आता आपण आलोय चालत चालत समोर लालबागचा राजा विराजमान आहे आतमध्ये पण आम्ही तिथे जाणार नाही. हा पहा गेट दिसतोय का तुम्हाला लालबागचा राजा लिहिलं आहे इथे हा गेट आहे पण तिकडे मेन गेट आहे एंट्री गेट तिथे मेन एंट्री गेट एक्झिट गेट असते ना आपण चाललोय अरे बाबा प्रथमेश हे वेडे आजोबा कुठे चाललाय मुखदर्शन आता प्लॅन बनलाय की ती लोक म्हटलं की आता आतमध्ये गर्दी असेल तर आपण रिटर्न मारून यायचं आमचा प्लॅन तर नव्हता लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं पण बघूया त्याच्या इच्छेने जर त्याची इच्छा असेल तर येईल आपल्याला दर्शन घ्यायला भेटेल आपल्याला ते अरे आदेश 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 बांदेकर सरजी अरे वर्गीय आदेश अरे चलशील का आदेश बांदेकर जात होते जाता आता आदेश बांदेकर जी सर जी लेजंड भेटले दारुगड ए होम मिनिस्टर शाळेला उशीर होतोय होम मिनिस्टर पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची या गणेश नगरात चल भेटूया विठूला चल सखी पंढरीला अरे चालत चालत आलो मुंबईच्या राजाला हो आणि इथे पण गर्दी असेल ना मग लोक इथून दर्शन घेऊन इथेच तर जात असतील त्यापेक्षा मोस्ट ऑफ म्हणतो आणि इकडे ना सरळ सरळ आहे आणि इकडे आम्ही दर्शन घेणारच आहोत तर यावर्षी लालबागच्या राजाला जमलं नाही आम्हाला जायला तर पुढच्या वर्षी जाईल 5-6 हां पुढच्या वर्षी लवकर हो राजा तेजू काय लावूया आता येताना जाऊ आणि आता ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो हा तो दुसरा क्षण आणि सर्वीकडे मनसेचे ध्वज दिसत आहेत मुंबई दाखवते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्वज दिसून फार आनंद होतोय मनाला प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान त्या लोकांमुळे आज आहे हे पहा
हे पहा एंट्री गेट अरे चला इथून जायचं ना. जनरल क्यू मधून इथून साधारण लाईन. हा बाबू बसला गर्दी ना इथे काहीच गर्दी नाही. काय फरक झाला भावा पैसे देऊन पण जवळून जातील फक्त थोडेसे. आपण लांबून तर लांबून राजकारण ना. इथे पण मी आलेलो. मला आठवतं मी लहान असताना एकाच दिवशी लालबागच्या राजाचे देखील आणि मुंबईच्या राजाचे देखील दर्शन घेतलेलं 6-7 वर्षाचा असताना. आता तुम्हाला पुढून व्ह्यू दाखवतो. हो रात्रीचं इथे म्हणजे झुंबर वगैरे लावलं तर पैसे तुम्ही दिलेले दिसलं असतं. श्रीमंत झाल्यावरती देईल. जोरजोरात लोक आमचं दर्शन आम्हाला त्रास होतोय. पुढे पायऱ्या आहेत सांभाळून चालावेत. मूर्तिकार श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार. हो बाबा तिथे आले नाही आधी जाम बरं वाटते. शिवजी अरे हे बघ महाकालेश्वरचं नाही रे शुभम तरी चिंतामणी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं म्हणजे इथे थीम दिले काय रे हा. हो फार 15 मिनिटात मला वाटतं होईल जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात. शिवजी हे मंदिर डेकोरेशन आहे. हे मंदिर उजवीकडे राजाचा जय. आता आम्ही तुम्हाला आताच भेटू डायरेक्ट गेल्यावरती. हे बघा इथे जायचं आपल्याला समोर. अरे काय चाललास. काय मस्त बनवलं मंदिर. 5 जणांची 100 नाही. 5 जणांची 100 नाही. पहा जुन्या काळातला महाकालेश्वर मंदिरासारखं डेकोरेशन एकदम फुल. वा शिवजी मस्त तसंच बनवलं का शिवजी. आता आपण असं तुम्ही पण महादेव. नंदी महाराज की जय. विचित्र असेल तर अजून आम्ही रांगेत हिराम जाम फटाफट जातो खाली बघून सांगा. सबस्क्राईब तर काय बोलत होतो. हिरान फार फटाफट जाते ॲज कम्पेअर टू चिंचपोकली व चिंतामणीची. किती तास उभे होतो आपण. 1-1.5 तास तर उभेच होतो आम्ही.
पहा हे डेकोरेशन केलंय. झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष थोडा अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे करणी देवी तुम्हाला उत्सवाची बाप्पा तुझ्या शानच आहे न्यारी यंदाच्या वर्षी मात्र घेऊ खबरदारी. मित्रांनो आता आम्ही एक्झिटला चाललोय. हो ते बरोबर घुसले आम्ही. लागलं अच्छा आपण बाहेर निघालोय आणि इथे गेम्स वगैरे हे काय आम्ही दोघांनी प्रसाद घेतलाय. प्रसादचा बॉक्स दाखवतो थांबा तुम्हाला. मस्त आहे 30 रुपयाचा आहे एक बॉक्स आणि आतमध्ये फक्त एकच लाडू आहे. मोठा आहे हो मोठा आहे. तुला काय वाटतं सिद्धिविनायकला खाल्लेला तेवढा आहे की मोठा आहे त्यापेक्षा मोठा वाटतो हलकासा बघ मोठा वाटतो. आणि आम्ही आता इथून गेलो असतो रे इथून हां एक्झिट मारू. ए बजरंग बली की जय. अरे तुम्ही बरोबर गेलात. आम्ही प्रसाद द्यायला चल 30 रुपये काढ. तर मित्रांनो आम्ही आता टिळक वगैरे लावून चाललोय गणपतीचं दर्शन घ्यायला. इथे बाजूला समोरच आहे म्हणून चाललोय आम्ही. आणि तुम्हाला कसं वाटलं VIP तिकीट न घेता 50 रुपये व्हिडिओ बनवलाय का? नाही ना फोटो होते का? बरं तर काय म्हणत हो तुम्ही? आमची फजिती झाली. हो सोडा ना. दोघांनी वरून दर्शन घेतलं दोघांनी खालून घेतलं. चला मित्रांनो बंद करतो. आता बाहेर जाऊन भेटतो तुम्हाला. आहे का तुझं वय आहे का गाडीवर बसायचं? आम्ही आता मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं. आम्हाला मुखदर्शन नशिबी झालं आणि यांना चरण स्पर्श नशिबी झालं. काय नाही होतं असं पण आता आम्ही चाललोय गणपती बघायला. त्या गणपतीचं नाव थांबा एक मिनटं एवढं दिसत नाही आम्हाला. तेजू काया की असं काहीतरी नाव आहे. बघूया नाव बघूया. हे पहा राजा तेजुकाया. राजा तेजुकाया नाव आहे. इथून दिसणार नाही तुम्हाला कदाचित. थांबा राजा तेजुकाया. आता आपण तेजुकायाला जातो. कुठून जायचं विचार आधी. इथून नको राहू दे चालत जाऊ त्यापेक्षा. तिथे गर्दी वाटते थोडीशी. हो अर्धा तास जरी थांबायला लागेल तरी काही हरकत नाही तसे. फिरून जायचे. कोणाला
अरे लवकर ये कदम. ए भाई कसा चालू आहे चालू आहे. आता इथे फुल स्टॉप आम्ही इथे थांबलोय कारण अरे बस का भावा किती प्रवास करायला वेळ लागला. होतं राहू दे. हा हे आपले दादा चांगले आहेत. हे काय आम्ही लोक हे तोंड दाखवा. आम्ही लोक आता चाललोय दर्शनाला. आम्ही थेट डायरेक्ट वा काय सुंदर मूर्तिकार राजन झाड मूर्तिकारांचं नाव देखील खाली गेलं. ज्ञानेश्वर महाराज हे पहा इथून आपण चाललोय गणपती बाप्पा. चला पुढे चालत राहा. लाव जो गावाची पारी लिम लाव. तर मित्रांनो आता आपण 3 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय. तिघं पण एकदम टॉप लेवलचे इच्छुक तिघांना पण. आणि आता बघू जाता जाता भेटले अजून एक ते त्यांचं देखील दर्शन करू आपण. हे पहा मित्रांनो लाडू सम्राट इथे काय लाडू भेटतो का भावा. पळतो बघ असा. कदाचित लाडूच भेटत असेल. आणि आता आम्ही चाललोय काळा चौकीला दर्शन घ्या. आता आम्ही लाडू सम्राटमध्ये खायला चलतो. चला तर मित्रांनो आता आम्ही चाललोय हिरामणीचा राजाचं दर्शन घ्यायला. हे पहा प्रवेशद्वार समोरच आहे. इथेच साईडलाच आहे. सर्व गणपती बाजूबाजूलाच आहेत. हिरामणीचा राजा. भाई फुलांचा वास येतोय. एक नंबर. भूक लागलीच आहे रे. काय करायचं. इकडे सर्व रामायणाचं चित्र दाखवलंय. बोलू बजरंग हनुमंत देव. आणि हे रावण जेव्हा भेस बदलून आलेला. भाई लालबागच्या राजासारखाच दिसतोय हलकासा. बघ भावांनो फुल लालबागच्या राजासारखंच दर्शन आहे. फुल लालबागचा राजा. हा पहा चिंचपोकळीचा चिंतामणीचा मेन गेट. आता आपण आलोय काळा चौकीचा महागणपती बघायला. आणि हा मागे दोन्ही गणपती समोरासमोर आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीचा गेट आमने सामने. भाईचारा बांधिलकी. चला आता पुढे जाऊया. आता पुढे चालत अरे देवांमध्ये तसं काय नसतं. ते माणूसच आपलं कॉम्पिटिशन करायच्या मागे लागलं. कोण माणूस तो. तुझ्यासारखी लोक असतात ना काय काय मनुष्य रूपी. हे इथपर्यंत लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची हो रे.
तर आता आम्ही तुम्हाला भेटू आत गेल्यावर. नाही आम्ही किती वाजल्यापासून फिरतोय? 1:40 पासून मेन दर्शन लागणार. हा 1:40 पासून. आता किती वाजले असतील? आता वाजले तर 4:16. 2-3 तास तर आम्ही असेच भटकतोय, पण मजा येते बा. एक्सपिरियन्स असतो वेगळा, खास करून गणेशोत्सवादरम्यान. कारण हे 10-12 दिवसच असे असतात की त्यामध्ये एखादा व्यक्ती एन्जॉय करतो म्हणजे पूर्णपणे. हां, तर तेच मनुष्य फार आनंदी असतो या 10-12 दिवसामध्ये. सर्व दुःख वगैरे विसरतो. ह्याच्यासारखी लोक विसरत नाही, फक्त त्याला फ्रेंडच्या ग्राउंडमध्ये असतं लोळत. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट भेटू मूर्तीच्या समोर. दर्शन घेऊ बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओव्हर ॲक्टिंग आता आपण पोचतोय इथे. प्रवेशद्वार तुम्हाला प्रवेशद्वार जवळून दाखवतो, थांबा. हा पहा प्रवेशद्वार. काळा चौकीचा महागणपती. इथून आत आहे. इथे राम हा जवळ गणपती आहे. हो, लाईट जवळच आहे. जसं आपण बघितलं की गल्लीमधून वरतीच आहे समोर डायरेक्ट. तर आपण घेऊया दर्शन. इज्जत आहे. एंट्री वारी आहे रे इथली. काळा चौकीचा महागणपती. बॅकग्राऊंड सर्व निसर्गाचं दिले. आणि हा आहे काळा चौकीचा महागणपती. आता तुम्हाला दर्शन दिलं, आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला भेटतो बाहेर. तोपर्यंत काळजी घ्या. मित्रांनो, आता आपण चाललोय इथे आतमध्ये रंगारी बदकचाळ रहिवासी संघ यांचा बाप्पा बघायला. बदकचाळ याच्या गावचा. सगळीकडे बाप्पाच बसलेला घेतो. हो, अरे आणि लोक त्यांचं ऐकतात देखील, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असंच ऐकायला हवं लोकांनी. रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. रेकॉर्डिंग अलाउड असेल ते करीन, नाहीतर नाही. वा सुंदर. अरे हा गणपती मी बघितलेला. इथे हा गणपती मी पाहिलाय मित्रांनो. स्वामी समर्थ पण आहेत पा. फारच इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. हे पहा पाहिलं, स्वामी समर्थ आहेत आपले लाडके बाप्पा. आणि हे डेकोरेशन देखील फार सुंदर केलं. सर्वीकडे म्हणजे गाव टाईपचा सीन दाखवण्यात आलाय. इथे 2 मित्र बसलेत. इथे पोरं डचकेनी काहीतरी तोडायचा प्रयत्न करतात वगैरे. चांगली थीम आहे, इज्जत आहे थीमला. दाखवली हा बोललो. आणि इकडे सर्व भोजन ग्रहण करायला बसलेत. इकडे काहीतरी जेवणाचा पदार्थ वगैरे बनवतात. इकडे कॅमेरा दादा आहे. आणि इकडे विहीर. चांगलं आहे इज्जत. तर मित्रांनो, आपला प्लॅन जरा चेंज झाला आहे आणि आपण अजूनच गणपती बघायला चाललो.
किरण का काय लावलेलं आहे यार दिसत पण नाही. आपण पुढे बघूया डेकोरेशन बघा तिथपर्यंत. हा सोसायटीचा गणपती आहे. भावा गणपतीचं नाव काय आहे? काय गणपतीचं नाव काय आहे? या हा महानगरपालिकेचा राजा. कुठला? महानगरपालिकेचा राजा. देव का? राजा महानगरपालिकेचा महाराजा. हे वा भव्य दिव्य आहे बाई. बांधील की श्रीमानला नाही बघत. युट्यूब नाही बघत. चांगला आहे. गुड बॉय. व्हेरी गुड. काय वाटतं? छोटा माझं नाव आहे. अवघड आहे जाम.